नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना आहे मुंबईमधील दादर भागातील। दादरमधील एका चाळीत साठे कुटुंब राहत होतं। या कुटुंबात आई, वडील आणि एक मुलगी असे तिघं राहत होते। संतोष साठे, त्यांची पत्नी नीलम साठे आणि मुलगी पूजा साठे अशी त्यांची नावे होती। संतोष साठे आणि नीलम साठे रोज सकाळी 8 वाजता नियमितपणे आपल्या कामावर जात असे आणि सायंकाळी 6 वाजता येत असे। पूजा साठे सकाळी कॉलेजला जाऊन दुपारी 1 वाजता घरी येत असे। घरी आल्यानंतर घरी शिवणकाम करत असे। पूजा चाळीतील एका मुलाला आवडत होती, तो म्हणजे साहिल मुलाणी। हा साहिल मुलाणी जातीने मुसलमान होता आणि ही गोष्ट चाळीतील आजूबाजूच्या तरुण मुलांना समजली। जेव्हा ही घटना चाळीतील हिंदू मुलांना समजली तेव्हा याला वेगळंच वळण लागलं। एक दिवस दुपारी साहिल आणि पूजा दादर स्टेशनला चाळीतील एका मुलाला लोकलमध्ये एकत्र दिसले आणि ते एकमेकांशी बोलतही होते। याचा व्हिडिओ त्या मुलाने काढला आणि त्याच्या डोक्यात जी कल्पना आली ती अत्यंत घाणेरडी होती। ज्या मुलाने हा व्हिडिओ काढला त्या मुलाचं नाव महेश होतं। महेशने या व्हिडिओबद्दल पूजाला सांगितलं आणि पूजाला धमकावायला सुरुवात केली। तुझ्या आणि साहिलच्या बद्दल चाळीत सर्वांना समजलं आहे आणि तू रोज साहिल सोबत कसल्या तरी मीटिंगला जातेस आणि मी चाळीतल्या लोकांना हेही सांगेल की तुमचा कसला तरी बॉम्ब स्फोटचा वगैरे किंवा दहशतवादी लोकांसोबत प्लॅन सुरू आहे आणि सगळीकडे लोक तुझ्या आणि साहिलच्या घरच्यांबद्दल तक्रार करणार आहे। आणि जर तुला यातून बाहेर पडायचं असेल तर तू उद्याच माझ्यासोबत सकाळी एका मंदिरात चल। आपण तिथे एक व्हिडिओ काढूयात, म्हणजे तुला सांगता येईल की तू चाळीतील साहिलची जशी मैत्रीण आहेस तशी माझी पण आहेस, त्यामुळे तू माझ्यासोबत मंदिरात आलीस म्हणजे हा आरोप खोटा ठरेल। ठरल्याप्रमाणे महेश सोबत पूजाने जाण्याचा प्लॅन केला। महेश आणि पूजा सकाळी 10 वाजता कॉलेज परिसरात भेटले आणि तिथून महेश पूजाला घेऊन गेला, परंतु महेश एकटाच चाळीत परत आला। पूजा काही आलीच नाही। महेश जेव्हा चाळीत आला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते। सगळ्या चाळीत एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे साठेंची पूजा घरी नाही आणि तिचा फोन बंद लागतोय। तेव्हा महेशने आपल्याला काहीच माहीत नसल्यासारखं दाखवलं आणि तो आपल्या घरी निघून गेला। चाळीत सर्वत्र चौकशी सुरू झाली होती। पोलिसांमध्ये तक्रार दिली गेली होती। पोलिसांनी पूजाच्या फोनला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पूजाचे लास्टचे लोकेशन कॉलेज दाखवत होते। तेव्हा पोलिसांनी कॉलेजमधील तिच्या मित्रांना, वर्गातील मुलांना विचारपूस केली। तेव्हा पूजा तिच्या एका मैत्रिणीला काही दिवसांपूर्वी बोलली होती की साहिल मुलाणी तिला रोज स्टेशनवर घ्यायला येतो आणि सोडायलाही। त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होऊ लागले होते आणि साहिलबद्दल आमच्यात बऱ्याच वेळा चर्चाही झाली होती। तेव्हा पोलिसांनी साहिल मुलाणीला चौकशीसाठी बोलावलं आणि साहिलनं सगळं खरं सांगितलं, कारण त्या दिवशी दिवसभर साहिल हा चाळीतच होता। तो चाळीच्या बाहेरही गेला नव्हता, परंतु हे उत्तर पोलिसांना काही पटणारं नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली। जेव्हा पोलिसांनी साहिलला अटक केली तेव्हा महेशने एक व्हिडिओ पोलिसांना दाखवला आणि तो व्हिडिओ म्हणजे लोकलमध्ये साहिल आणि पूजा कसे एकमेकांशी बोलत होते हा व्हिडिओ होता। पोलिसांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा पोलिसांचा अजूनच विश्वास बसला की साहिलनेच पूजासोबत काहीतरी केले असावे। पोलिसांनी साहिलला रिमांडमध्ये नेले, त्याला प्रचंड मारहाण केली, त्याचा फोन चेक केला, परंतु त्यामध्ये साहिलबद्दल काहीच पुरावे मिळाले नाहीत। परंतु झालं असं की जेव्हा साहिलवर संशय आला, हे समोर आलं, तेव्हा या घटनेला हिंदू मुस्लिम वळण लागलं आणि या चाळीतील
आजूबाजूचे हिंदू लोक साहिलच्या घरासमोर जमू लागले. चाळीत चर्चा होऊ लागली. हे पाहून पोलिसांच्या लक्षात आलं की या घटनेला आता वेगळं वळण लागलेलं आहे. परंतु पोलिसांनी जाहीर केलं की साहिलबद्दल कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही. त्यामुळे साहिलला आम्ही अटक करू शकत नाही. परंतु एका पोलीस हवालदाराने एक युक्ती लढवली आणि सांगितलं की साहिल आणि पूजाचा व्हिडिओ कुठून आला आणि हा व्हिडिओ का काढला होता. तेव्हा पोलिसांनी व्हिडिओ काढणाऱ्या मुलाला शोधण्याचं ठरवलं. आणि साहजिक आहे, सर्वांना माहीत होतं महेशने हा व्हिडिओ चाळीत दाखवला होता. तेव्हा पोलिसांनी महेशला चौकशीसाठी बोलवलं. तेव्हा महेशने सांगितलं की हा व्हिडिओ मीच काढला आहे आणि हे मला दिसले होते. तेव्हा पोलिसांनी चौकशी केली की तू हा व्हिडिओ का काढला. तेव्हा महेशने सांगितले की मला पूजा रोज दिसत होती, तीही साहिल सोबत, आणि पूजाच्या घरचे माझ्या खूप जवळचे आहेत आणि हे जे घडत होतं ते मला चुकीचं वाटत होतं, म्हणून मी हा व्हिडिओ काढला. आणि 2 दिवसातच असं काही घडलं आणि माझा संशय खरा ठरला. आणि मी जर काही केलं असतं तर मी हा व्हिडिओ तुम्हाला का दाखवला असता. त्या दरम्यान पोलिसांवर काही स्थानिक दबाव येऊ लागले होते आणि पोलिसांनी महेशला सोडून दिलं. याच दरम्यान पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं आणि हे फुटेज कॉलेजच्या आवारातील एका टपरीमधील होतं. त्यात स्पष्ट दिसत होतं की महेश आणि पूजा एका फुटपाथवरून चालत होते. पोलिसांनी लगेच महेशला अटक केली आणि त्याला त्या दिवशीचे हे फुटेज दाखवले. तेव्हा महेशने पळवाट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. पोलिसी खाक्या दाखवताच महेशने कबुली दिली. महेश पूजाला घेऊन लोकलने भाईंदरला गेला आणि तिथून रिक्षाने उत्तन बीचवर गेला. तेथील खाडीतील खडकावर ते दोघे जण बसले. महेशला माहीत होतं इतक्या लांब या बीचवर दुपारचं कुणीच येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खडकाच्या आडोशाला कोणालाच काहीच दिसत नाही. तिथेच त्याने पूजावर रेप केला आणि तिचा चाकूने खून केला. भरतीच्या पाण्यात पूजा वाहून जाईल म्हणून शेजारी असलेल्या खडकावरून पूजाला थोडा खोल खड्ड्यात ढकलून दिलं आणि पूजाची बॉडी वरती तरंगू नये म्हणून त्यावर जवळजवळ 10-12 मोठे दगड त्यावर टाकले. पोलीस जेव्हा त्या मृतदेहाला शोधण्यासाठी गेले तेव्हा तिथे पूजाच्या शरीराचा थोडाच भाग शिल्लक होता आणि पूर्ण बॉडी सडून गेली होती. सर्वात वाईट म्हणजे खूप सारे खेकडे पूजाच्या शरीरावर तुटून पडले होते. पोलिसांनी पूजाचा अशा अवस्थेतला मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी जेव्हा महेशला विचारलं की हे सर्व तू का केलं, तेव्हा महेशनं उत्तर दिलं, मला पूजा आवडत होती, परंतु ती मला दादा म्हणू लागली होती आणि मला तिनं दादा म्हटलेलं अजिबात आवडत नव्हतं. एक हिंदू मुलगा सोडून ती मुस्लिम मुलासोबत फिरत होती. हे ऐकून पोलीसही थक्क झाले. कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी का गदा आणू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजाला तिचं जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार होता आणि तो तिच्यापासून दुसऱ्यानं का हिसकावून घ्यावा. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या पर्वात अशाच एका घटनेसोबत. धन्यवाद.